तर त्याच्यामुळे तर एक वेगळी फाटते ते वेगळं अजून लय जीव घाबरतो. कारण की हॅलो नमस्कार, मी मनोज, आपल्या खेड्यातल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पण तर तुम्हाला माहीतच आहे आणि की मी डेली ब्लॉगिंग हे चालू केलं आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर काही लोकांना असं गैरसमज आहे भाई की गावाकडे राहून नाही का लय मजा करतोय तू, लय मजा आहे तुझ्या गावाकडे राहून. काही मजा नाही भाई, असं सांग की लय हालत खराब झाली आता गावाकडे राहायचं. कारण की सकाळी उठल्यापासून काम करतोय तर कामाचं संपण्याचं नावच घेत नाही काम तर. आणि तिच्यात हे असं वावरातही सण नाही का एकटं असं फिरणं पडतं ना, तिच्यातलं एक अजून ते फाटते वेगळे. आता आला वावरात चारा घेऊन जायचं आहे, आता शेतातून आता चालू किराणा घेऊन आलो आहे आणि आता चारा घेऊन जायचं आहे. आणि चारा बांधल्यावर लगेच अजून दुसरं काम रेडीच राहणार आहे. ते तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणारच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एका गावाकडच्या मुलाचं आयुष्य आणि डेलीचे कामकाज कसे असतात ते. चला मग चारा तरी कापून घेतो आता. त्या केळीच्या बागेत फिरून बघा, एकदम हॉरर सीन सारखं वाटतं, एकदम हॉरर टाईप. आणि सापाचा त्यांचा वेगळा धाक असतो, कारण की केळीच्या बागेत म्हणजे थंड वातावरणामुळे साप तर असतातच. तर त्याच्यामुळे तर एक वेगळी फाटते ते वेगळं अजून लय जीव घाबरतो. कारण की मागेच लय 3-4 किमान 1 हप्ता आमच्या शेतात नाही का एकदम डेंजरस असा साप होता. तुम्ही तो शॉर्ट व्हिडिओ बघितलाच असेल, मी अपलोड केला आहे यूट्यूबवर. आता चारा कापायचा आहे ह्या केळीच्या बागेमधूनच. हे असा चारा बांधला आता. हे 4-5 पिल्लं आहे घरी, ते घरी राहता. बाकी सर्व ए बिच्चू. चला आता दुसरं काम रेडी आहे. आता दुसरं काम आहे म्हणजे शेतात जायचं नाही का, ज्या ठिकाणी केळीचे फळं जगले नाही ना त्या ठिकाणी ते केळीचे फळं लावणे. आता झालं ते काम चालू आहेच ते. आता दुपारी 1-2 तास म्हणजे दुपारच्या 3 वाजेपर्यंत आहे ते काम. आता चला मग ते पण जो खोडं लावायचा प्लॅन होता, म्हणजे हे जिकडे खोडं जगले नाही ना ते बघा जिकडे, तो प्लॅन कॅन्सल झाला. कारण की ऊन लई तपतं आहे आज. तर माझ्या पप्पांचं सांगायचं आहे आज डेची लाईट नाही आहे, तर आज खोडं नको लावू. कारण की खोडं लावल्यावर लगेच पाणी पाहिजे राहतं, नाही तर ते खोडं खराब होतं. त्याच्यामुळे आज कॅन्सल केलं. मग आता आहे एक नवीन काम, म्हणजे आता गवत काढायचं काम आहे. केळीतलंच गवत काढायचं आहे. ऊन बघा तुम्ही आज एकदम लय असं चटका मारतंय, असं ऊन आहे आज. मग ते काम कॅन्सल केलं खोडं लावायचं. आता जायचं निंदायला, गवत काढतं केळीतलं. हे बघा, हे मधल्या साईडनंच केवढं गवत झालं आहे. कारण काल ती कोयपला ना, तर जिकडे गवत बाकी आहे ते जमा करायचं आहे आता मला. ए सी, आपलं ए सी सांगतोय, फ्रीजपेक्षा पण थंड पाणी राहतं. कारण नाही का पूर्ण खुल्या हवेत मटकं ठेवलं आहे ना, एकदम थंड पाणी राहतं याच्यात. ते एक मटकं तिकडे ठेवलं आहे, तिच्यात तर अजून भारी थंड पाणी असतं ते. कारण की सावलीत असताना थंड जागेत आहे ना केळीच्या, हे पण झाडाच्या खाली आहे. आता सध्या थोडा टाईम झाला आहे शेतातून आला, चहा वगैरे पिलं. आणि आता इकडे म्हटलं चला आता बकऱ्यांच्या वाडीची साफसफाई करायचा टाईम झाला आहे. तर हे लय मध्ये मध्ये येत होते, म्हणजे मला बकरीचा वाडा साफसफाई नाही करतो, थोडा पाला तोडून देऊन दिला चारा. आणि आता मग माझं काम करतो मी, वाडा साफसफाई लास्ट काम, म्हणजे सर्वात शेवटचं काम आहे. आणि मग बकऱ्यांना मका वगैरे खाऊ घालायचं आहे. ते तर अजून 1-1.5 तासाने येतील, अजून 6 वाजता येतील ते.
तोपर्यंत हे पण साफसफाई करून ठेवावं लागतं, नाहीतर ते लाईक मच्छर वगैरे डास वगैरे चावतात. चला हे पण करून घेतो. बघा मग व्हिडिओ शेवटपर्यंत लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. हे खायचं मागताय का देऊ? थांब ना. अरे अरे अरे. पाय नको दाल. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. थँक्यू, धन्यवाद. जय खानदेश, बाय.